स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. सर्वांना जय भीम, सप्रेम जय भीम. प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीच्या वर्गामध्ये आपलं स्वागत आहे. ऑडिओ आणि व्हिडिओबद्दल एकदा रिप्लाय करून द्या. क्लिअर आहे की नाही? क्लिअर आहे नाही? येस. चला, थँक्यू व्हेरी मच. विद्यार्थ्यांनो, आपण विद्युतधारा हा चॅप्टर करतोय आणि त्यामध्ये काल आपण विद्युतधारेचे औष्मिक परिणाम किंवा रोधाचे औष्मिक परिणाम हा टॉपिक बघितला. आता आपण बघूया दुसरं, दिष्ट व प्रत्यावर्ती विद्युतधारा. त्यालाच पुढे बोलूया दिष्ट व प्रत्यावर्ती विद्युतधारा. त्याला आपण इंग्लिशमध्ये DC अँड AC करंट, DC अँड AC करंट असं म्हणतो. आता करंटचे हे दोन टाईप्स आहेत. ओके, तर हे कोणते असतात? तर दिष्ट व प्रत्यावर्ती विद्युतधारामध्ये हा जो दिष्ट आहे, म्हणजे ज्याला आपण DC करंट म्हणतो, तर हा DC करंट तो असतो ज्याचा परिणाम व दिशा काय असते? नेहमी कॉन्स्टंट असते. ज्याची परिमाण व दिशा नेहमी कॉन्स्टंट असते. म्हणजे ज्याचा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन नेहमी काय असते? कॉन्स्टंट असते. अशा विद्युतधारेला आपण काय म्हणतो? तर याला आपण दिष्ट किंवा DC करंट असं म्हणतो. आता हे तसं नाही कळणार, हे आपण थोडंसं डायग्रामॅटिकली बघूया. बघा, ही एक मीन पोझिशन आहे ना, मध्यस्थिती आहे ही. जर या मध्यस्थितीच्या वर खाली पार्टिकल जम्प करत असेल, जसं आपण नाही पाहिलं होतं का, साऊंड या चॅप्टरमध्ये बघितलं होतं आपण, है ना, तर त्याला दिशा बदलते अशी म्हणूया. म्हणजे कसं, जर कुणी वरच्या डायरेक्शनने जाते तर पॉझिटिव्ह दिशा, आणि जर या मध्य किंवा मीन पोझिशनच्या खालच्या बाजूने येतो तेव्हा ते निगेटिव्ह असते. तर जेव्हा आम्ही DC करंट म्हणतो, म्हणजे दिष्ट विद्युतधारा म्हणतो, त्यावेळेस तो करंट नेहमी एकाच बाजूला तुम्हाला दिसेल, या पद्धतीने. या पद्धतीने राहील. यामध्ये काय होत आहे की त्याची जे परिमाण आहे, म्हणजे मॅग्निट्यूड, हे फिक्स्ड आहे आणि त्यावरती याची दिशा नेहमी पॉझिटिव्ह डायरेक्शनलाच आहे. तर असा जो करंट राहील याला आम्ही दिष्ट किंवा DC म्हणतो. हा जो दिष्ट किंवा DC आहे हा आपल्याला कुठे पाहायला मिळतो? तर हा आपल्याला बॅटरीद्वारे करंट हा मिळतो. जनरली इलेक्ट्रॉनिक सर्किट्स याच्याने चालतात. इलेक्ट्रॉनिक सर्किट्स जसे आहेत, जसे रिमोटचा सर्किट घ्या किंवा आणखी कुठले छोटे मोठे सर्किट्स घ्या, हे सर्किट्स DC करंटवर ऑपरेट होतात. ओके. दुसऱ्या प्रकारची कोणती आहे? तर दुसऱ्या प्रकारची प्रत्यावर्ती आहे. याच्यामध्ये अगदी उलट. यामध्ये काय होईल? प्रत्यावर्तीमध्ये म्हणजे AC करंटमध्ये जे विद्युतधारा आहे तिचा परिमाण म्हणजे मॅग्निट्यूड आणि तिची दिशा हे कंटिन्युअसली काय राहील? चेंज होत राहील. कंटिन्युअसली चेंज होत राहील. जसं फॉर एक्झाम्पल बघूया आपण. मी तुम्हाला दाखवतो की ही मध्यस्थिती आहे, म्हणजे मीन पोझिशन आहे. या दिशेने गेलं तर पॉझिटिव्ह आणि या दिशेने गेलं तर नेगेटिव्ह. ओके. आता जेव्हा करंट जेव्हा या पद्धतीने जात असेल तर या प्रकारच्या करंटला आपण काय म्हणतो? प्रत्यावर्ती किंवा AC करंट म्हणतो. आता यामध्ये काय होत आहे? बघा, पॉझिटिव्ह साईडला इकडे जात आहे आणि त्यानंतर नेगेटिव्ह साईडला, म्हणजे परिमाणही चेंज होत आहे आणि दिशा पण चेंज होत आहे. मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही चेंज होत आहे.
असा जो करंट असतो याला आपण AC करंट म्हणतो. आता हा AC करंट आपल्याला कुठे पाहायला मिळतो? तर हे आपल्या घरगुती जे वापरण्याचे सर्किट्स आहेत है ना, किंवा आपल्याला MSCB कडनं जे मिळतं तर हा AC करंट असतो. तो फ्लक्च्युएट होत असतो, तो अप डाऊन होत असतो, त्याचा मॅग्निट्यूड कमी जास्त होत असतो. या सर्किटमध्ये आणि या सर्किटमध्ये फरक काय? तर आपल्याला दिसते की या सर्किटमध्ये मॅग्निट्यूड सेम आहे, इथे मॅग्निट्यूड बदलत आहे, परिमाण बदलत आहे. इथे दिशा सेम आहे, इथे दिशा बदलत आहे. खासियत काय आहे की हा जो करंट आहे DC करंट, हा जिथून हा करंट डेव्हलप होत आहे म्हणजे जिथे स्रोत आहे, त्याचा सोर्स आहे, आणि जिथे आपल्याला करंटला वापरायचा आहे तर सोर्स आणि वापरायची जागा ही दूर दूर नसायला पाहिजे. म्हणजे कसं बघा, आपण जो रिमोटमध्ये सेल टाकतो, हा जो बॅटरी टाकतो ना आपण, अशी सेल टाकतो, तर हा सेल आणि रिमोटचं सर्किट यांच्यामध्ये खूप अंतर असतं का? नाही. आपण त्या सर्किट जवळच सेल टाकतो, तर हा करंट जवळच्या अंतरासाठीच योग्य आहे. म्हणजे आम्हाला जेव्हा जवळच इथे स्रोत आहे आणि इथेच वापरायचा आहे, तर त्या डिस्टन्ससाठी हा करंट अतिउत्तम आहे. पण जेव्हा आम्ही घरगुती वापराची गोष्ट करतो तर आम्हाला दूर कुठेतरी पॉवर स्टेशनमध्ये इलेक्ट्रिसिटी उगम पावते है ना, त्याचा स्रोत कुठे आहे? पॉवर स्टेशन, आणि तिथपासून आपल्याला घरपर्यंत त्या इलेक्ट्रिसिटीला पाठवायचं असते, तर तिथे DC पाठवता येत नाही, कारण DC हा लांब पल्ल्यापर्यंत जाऊ शकत नाही. मग अशा वेळेस आपण काय करतो? AC करंट पाठवतो. हा जो ऑल्टरनेटिंग करंट आहे, हा ऑल्टरनेटिंग करंट लॉंग डिस्टन्ससाठी इझिली जाऊ शकतो. म्हणून तुम्ही बघा की आपण इथे महाराष्ट्रात विदर्भामध्ये निर्माण केलेली विद्युतधारा आपण कुठे पाठवतो. तुम्हाला पॉवर ग्रीडही माहिती असेल. पॉवर ग्रीड काय करतं? पॉवर ग्रीड सगळे ग्रीड मॅनेज करते सगळ्या स्टेटचे, तर त्या ग्रीडपर्यंतही आपण आपली ही विद्युतधारा पाठवू शकतो. म्हणजे खूप लांब अंतरापर्यंत, दूरच्या अंतरापर्यंत जर विद्युतधारा पाठवायची असेल तर त्यासाठी योग्य कोणता सर्किट आहे किंवा करंट आहे, तर तो करंट आहे प्रत्यावर्ती म्हणजे AC करंट. तर हा दूरपर्यंत जाऊ शकतो, हा जवळच जाऊ शकतो स्रोतापासून. हा याच्यामध्ये मॅग्निट्यूड सेम, याच्यामध्ये डिफरंट, याच्यामध्ये दिशा सेम, याच्यामध्ये दिशा डिफरंट. असे जे दोन टाईपचे करंट असतात त्यांना आपण AC आणि DC करंट म्हणतो. यस विद्यार्थ्यांनो, एकदा रिप्लाय करा. हॅव यू अंडरस्टूड? हॅव यू अंडरस्टूड AC and DC करंट? व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे. आता इथे बघा AC करंटमध्ये काय होतंय की सायकल पॉझिटिव्ह साईड मग निगेटिव्ह साईड, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, ही साईन वेव्ह म्हणतात याला. आपण याला साईन वेव्ह म्हणतो है ना, सायनोसायडल वेव्ह आहे. तर यामध्ये फ्लक्च्युएशन होत आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. तर आपण काय म्हणू की इथे या सायनोसायडल नेचरला वारंवारता नक्की असेल. वारंवारता म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी. या प्रकारच्या प्रत्यावर्ती म्हणजे AC करंटमध्ये आपल्याला वारंवारता नक्कीच दिसेल. वारंवारता का म्हणतोय आपण? कारण इथे दिशा बदल होत आहे. दिशा बदल होत आहे तर इथे वारंवारता नक्की जनरेट होईल. मग इथे वारंवारता किती आहे? म्हणजे खास करून इंडियाच्या कॉन्टेक्स्टमध्ये जो AC करंट डेव्हलप केला जातो त्या AC करंटची वारंवारता किती आहे? तर हा आकडा लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो. आपल्या देशामध्ये जो करंट आपल्याला मिळतो किंवा विद्युतधारा जी AC फॉर्ममध्ये आपल्याला पॉवर स्टेशनमधून मिळते त्याची वारंवारता 50 हर्ट्झची आहे. याचा अर्थ काय होते? याचा अर्थ हा आहे की आपले जे वस्तू आहे, जे अप्लायन्सेस आहेत, जो लाईट आहे किंवा ट्यूबलाईट आहे, हा 50 वेळा बंद सुरू होतो. किती वेळा? 50 वेळा. आणि किती सेकंडमध्ये? 1 सेकंडमध्ये. कारण हर्ट्झ म्हटलं तर पर सेकंड त्याचं उत्तर होतं. कारण 50 हर्ट्झ आहे म्हणजे 50 वेळा अपडाऊन 1 सेकंदामध्ये होते, तेव्हाच त्याची वारंवारता 50 हर्ट्झ आहे असं आपण म्हणतो. तर हा 50 हर्ट्झचा अर्थ काय झाला की आपले जे अप्लायन्सेस आहेत
यांना एका सेकंदामध्ये 50 वेळा फ्लक्च्युएट व्हावं लागतं. तर आपण असं म्हणू शकतो की आपल्याला हे असं कधी वाटलं नाही की एखादी ट्यूब आहे तो 50 वेळा चालू बंद झाला म्हणून, किंवा एखादी लाईट आहे किंवा फॅन आहे तो 50 वेळा कमी जास्त झाला म्हणून. ॲक्च्युली तसं होताना आपल्याला याच्यासाठी नाही दिसत, कारण आपल्या डोळ्याची एक क्षमता आहे. आपला डोळा काय असतो की इमेज रिटेन करून ठेवतो. इमेज रिटेन करून ठेवतो म्हणजे काय, सेकंदाच्या 6व्या हिस्स्यापर्यंत आपल्या डोळ्यामध्ये तयार झालेली प्रतिमा जशास तशी राहते. त्या वेळेच्या आत जर एखादी वस्तू आपल्या जागेवरून सरकली तरी ती वस्तू आम्हाला त्या सेकंदाच्या 6व्या हिस्स्यापर्यंत दिसत राहते समोर नसताना. तर हा आपल्या डोळ्याचा जो एक इफेक्ट आहे ना, हा इफेक्टमुळे आपल्याला ही वारंवारता पाहता येत नाही. आपल्याला कंटिन्युअसली तो लाईट जळत असताना दिसतो, फॅन फिरत असताना दिसतो. कारण एका सेकंड म्हणजे मध्ये 50 वेळा सुरू बंद होणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे. याच्यामध्ये जो डिफरन्स आहे सुरू बंदचा, हा डिफरन्स आपले डोळे लोकेट करू शकत नाही. ओके, तर तुम्हाला हा 50 हर्ट्झ हा आकडा लक्षात ठेवायचा आहे. आणि हा फक्त आपल्या देशासाठी सांगतो आहे, कारण जे वेगवेगळे देश आहेत त्या वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांनी आपापल्या सोयीनुसार फ्रिक्वेन्सीचं ॲडजस्टमेंट केलेलं आहे. इथे फ्रिक्वेन्सी आपल्या देशामध्ये 50 हर्ट्झची ठेवण्यात आली आहे प्रत्यावर्ती म्हणजे AC करंटच्या बाबतीत. ओके, आय होप यू अंडरस्टूड. याचा वापर आपण घरगुती यूजसाठी करतो आणि याद्वारे जी इलेक्ट्रिक पॉवर आपण पाठवतो त्याच्यामध्ये कमीत कमी लॉसेस होऊन आपण दूरच्या अंतरावर पाठवू शकतो. याला जर आपण पाठवायला गेलो तर हे दूरच्या अंतरापर्यंत पाठवू शकू पण त्याच्यामध्ये लॉसेस खूप होतील आणि आपल्याला लॉसेस नको आहे ना. इथे जनरेट केलेली विद्युतधारा किंवा इलेक्ट्रिसिटी आपण दूर अंतरापर्यंत इझिली पाठवल्या जाऊ शकलायला पाहिजे. ते याच्याने पॉसिबल होत नाही, ते आपण याच्याने पॉसिबल करू शकतो. म्हणून आपल्या घरगुती वापरांमध्ये आपल्याला नेहमी AC सोर्सेस पाहायला मिळतो. विद्यार्थ्यांनो, फ्रिक्वेन्सी वाढली तर काय होईल? फ्रिक्वेन्सी जनरली वाढू देत नाही. ते फ्रिक्वेन्सी वाढू देत नाही, फक्त होऊ काय शकते की व्होल्टेज कमी जास्त होऊ शकतं. व्होल्टेज कमी जास्त होऊ शकते. व्होल्टेज कमी जास्त झालं तर करंट कमी जास्त होऊ शकतो. करंट कमी जास्त होईल पण त्याची फ्रिक्वेन्सी तेवढीच आहे ना. फ्रिक्वेन्सी काय की तो मेकॅनिकल फॉल्ट असू शकतो पण तसा फॉल्ट ते होऊ देत नाही. कारण आतापर्यंत आपण फ्रिक्वेन्सी फेल्युअरच्या घटना ऐकल्या नाही. तुम्ही व्होल्टेज फेल्युअर ऐकलं असेल, व्होल्टेज वाढला. आपल्या घरीच तर पुष्कळदा असं झालं असेल की व्होल्टेज आज आपण कमी आहे म्हणतो, कधी जास्त आहे म्हणतो, असं म्हणतो ना. जास्त तर म्हणत नाही पण कमी आहे तर पुष्कळदा ऐकलं असेल तुम्ही. तर व्होल्टेज कमी जास्त होईल, करंट त्यानिमित्त कमी जास्त होईल, पण फ्रिक्वेन्सी ती त्या फॅक्टरमध्ये मॅनेज केली जाते. ओके ओके AC करंटच का वापरला जातो? AC करंट वापरण्यामागे रिझन हा आहे की आम्हाला AC करंट सप्लाय केलं जातं. आम्हाला जसं कसं आहे ना, आपल्याला AC करंट सप्लाय केलं जातं म्हणून आपण AC वापरतो है ना. जर आम्हाला DC सप्लाय मिळाला असता तर आम्ही DC वापरला असता. आपण DC वापरतो. पुष्कळदा काय होते, आपण DC सुद्धा वापरतो. आपले जे घरगुती इलेक्ट्रॉनिक सर्किट्स आहेत जिथे आपण सेल वगैरे टाकतो त्यामध्ये आपण DC करंट वापरतो. पण जो आपण मोठ्या प्रमाणात जे घरगुती वापरण्यासाठी जे करंट घेतो तो MSEB आपल्याला AC पोचवतं. AC पोचवण्यामागे त्याचं कारण हेच आहे. DC पोचवू शकला असतं पण आपलं घर आणि पॉवर प्लांट जिथे इलेक्ट्रिसिटी जनरेट होत आहे तो नेहमीच त्याच्यामध्ये अंतर आहे. आणि अंतरापर्यंत जर आपल्याला इलेक्ट्रिक करंट पाठवायचा असेल तर आपल्याला हाच करंट पाठवावा लागतो. हा जाऊ शकत नाही. हा गेला किंवा पाठवण्यात आला त्याच्यामध्ये लॉसेस दिसतात. याच्यामध्येही लॉसेस होतात पण ते लॉसेस मिनिमम असतात. तर म्हणून ही आपण कितीही अंतरापर्यंत पाठवू शकतो. म्हणून हे MSEB पाठवतं आणि त्यामुळे आपल्याला काय होते, AC करंट मिळतं. पण असं बघा, जसं तुम्ही एक सिम्पलचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आपल्याकडे म्युझिक सिस्टम आहे. आता म्युझिक सिस्टम आपण घरी वापरतो तर आपण हाच इलेक्ट्रिक सप्लाय घेतो है ना. आपल्याला जो MSEB कडनं मिळतो तो सप्लाय घेतो आपण. पण समजा तो म्युझिक सिस्टम घेऊन तुम्ही पिकनिकला गेले आणि पिकनिकमध्ये नदीच्या किनारी पिकनिक स्पॉटवर तुम्हाला तो म्युझिक सिस्टम वाजवायचा आहे. आता तिथे तर AC सप्लाय नाही आहे
मग तिथे काय करू आपण, त्या ठिकाणी ए सी सप्लाय नसल्यामुळे तिथे आपण सेल्स घेऊन जाऊ त्या म्युझिक सिस्टममध्ये, है ना. खूप सारे सेल्स घेऊन जाऊ आणि ते सेल्स घेऊ आणि ते मग बॅटरीने ते सुरू राहील. तर आपल्याला दिसेल की त्या सेलमुळे पण आपण तो म्युझिक सिस्टम वापरला, है ना. म्हणजे ए सी करंटने वापरू शकतो आणि डी सी करंटने वापरू शकतो. गोष्ट काय येते की आपण वापरणं कोणतं इझी समजतो. तर डी सी वापरणं आपल्याला जर वापरायचं असेल तर आपण बॅटरीज किंवा सेल वापरावे लागतील आणि तो एक महागडी भानगड होऊन जाते. पण ए सी सप्लाय जो आहे तो गव्हर्नमेंटकडनं पाठवलेला सप्लाय, तो आपल्याला थोडासा सबसिडाईज रेटमध्ये मिळतो, म्हणून आपण त्याच्यावरच निर्भर असतो. अदरवाईज इलेक्ट्रॉनिक सर्किटसाठी तर हा अतिउत्तम आहे. पण डिस्टन्स कसा मेंटेन करणार, है ना. जर मला इकडे एखाद्या वस्तूवर डी सी सप्लाय करायचा आहे, म्हणजे काम करायचं आहे इथे, आणि डी सी सप्लायचा सोर्स बॅटरी तिकडे आहे, तर तिथून मला इकडे वायर लावावं लागेल आणि त्याच्यामध्ये लॉसेस होतील. परत जे बॅटरी लावू आपण, जे सेल लावू, ते सेल्स काय होतात, डिस्चार्ज पण होतात. मग डिस्चार्जिंग होत असेल तर आपल्याला तेही परवडणार नाही. आणि या प्रकारात आपल्याला काही चार्जिंग डिस्चार्जिंग असतच नाही. आपल्याला एकदा सप्लाय सुरू झाला तर जोपर्यंत बटन सुरू आहे तोपर्यंत सप्लाय कंटिन्युअस होत राहतं. तर त्या सगळ्या कारणांमुळे आपण ए सीच वापरतो, है ना. ओके. ए सी करंट कसा निर्माण केला जातो, आपण तुम्ही जर सुरुवातीचा क्लास ऐकला असेल ना, तर मी त्यामध्ये सांगितलं होतं. त्यामध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं विनय. तर तुम्ही स्टार्टिंगचे क्लासेसचे व्हिडिओज यूट्यूबवर बघून घ्या. त्यामध्ये आपण कसं प्रोसेस होते, एका हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटची प्रोसेस आपण तिथे सांगितली होती. तर तिथे तुम्ही बघू शकता. आता काय होते विद्यार्थ्यांना, की कधी कधी आपल्याला, आपण म्हणतो ना इलेक्ट्रॉनिक सर्किट्स आपले कशावर चालतात, डी सीवर, आणि आपण त्यांना जर ए सी प्रोव्हाइड केली तर ते मग कसं होईल. तर ए सी सर्किटला, ए सी करंटला डी सी करंटमध्ये आपण काय करू शकतो, आपण त्याला बनवू शकतो. म्हणजे ए सी टू डी सी आपण कन्वर्ट करू शकतो. जे कन्वर्ट करून देते त्याला आपण रेक्टिफायर म्हणतो. म्हणजे सपोज करा, एखाद्या रेक्टिफायरमधनं आपण हा ए सी करंट पाठवला, तर हा ए सी करंट काय करेल, हा रेक्टिफायर काय करेल, याचा निगेटिव्ह डायरेक्शनचा जो लोब आहे तो रेक्टिफाय करून टाकेल, त्याला हटवून टाकेल, आणि त्यानंतर आपल्या समोर जो उरेल तो असा काहीसा उरेल. आणि हा जो आहे हा एकाच दिशेने, याचा परिमाणच काय फिक्स्ड आहे. तर मग याला आपण काय म्हणू, याला म्हणू डी सी सर्किट, डी सी करंट म्हणू. तर रेक्टिफायरने आपण ए सीला डी सीमध्ये कन्वर्ट करू शकतो. रेक्टिफायरने आपण ए सीला डी सीमध्ये कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे ना. जे सर्किट्स नुसते डी सीवरच चालतात, अशा सर्किटला जेव्हा आपण ए सी सप्लाय देतो, तर ए सी सप्लाय रेक्टिफाय होऊन डी सीमध्ये कन्वर्ट होतो आणि तो डी सी मग त्या सर्किटमध्ये वापरला जातो. हे असं आपल्याला दिसून पडतं. ए सी टू डी सी कन्व्हर्जन पण होऊ शकते. ओके. हां, रेक्टिफिकेशन, येस. ए सी इज मोर सेफर दॅन डी सी. असं सेफर, वी कांट से सेफर म्हणता नाही येत, पण आता कशी आपल्याला ती सवय पडली आहे, ए सीची सवय पडली आहे, आणि ए सीची सवय पडली आहे त्यामुळे आपण ए सी बेस्ट आहे असं म्हणू. आणि तसं पाहिलं तर वापरण्याच्या स्टाईलवरून, मेंटेनन्सवरून आपल्याला ए सीच बेटर वाटते, है ना. ए सी सप्लाय आपल्याला मिळतो, सबसिडाईज मिळतो, बटन ऑन ऑफच करायची आहे. डी सीमध्ये आणखी भानगडी आहेत, तिथे जे सोर्सेस आहेत ते वेगळ्या प्रकारचे असतात, त्यांना मेंटेनन्स असते. तर त्यामुळे आपण ए सी बेटर आहे असं म्हणू शकतो, है ना. डी सीला ए सीमध्ये कन्वर्ट करत नाही आपण. डी सीला ए सीमध्ये कन्वर्ट याच्यासाठी नाही करत, कारण डी सीमध्ये आपल्याला निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये काहीच नाही मिळत. मग ह्या खालच्या डायरेक्शनचा लोभ आणायचा कसा. आपल्याला ए सी मिळाला तर ए सीने काम होते, पण आपल्याला जर डी सीमध्ये काम करायचं असेल तर आपण ए सीला डी सीमध्ये कन्वर्ट करू शकतो. कोणी म्हणेल की डी सीमध्ये नाही, ए सीमध्ये काम कर, तर आपण डायरेक्ट ए सी वापरून, डी सी वापरून ए सी तयार करणार, है ना. कारण ए सी करंट आपल्याला नेहमी अवेलेबल आहे, आपल्याला डी सी करंट अवेलेबल नाही आहे. तर आपण ए सी टू डी सी कन्व्हर्जन करतो,
DC टू AC करंट. गॉट इट? येस. इन्व्हर्टर जो आहे, हा इन्व्हर्टर इज नथिंग बट अ काइंड ऑफ अ बॅटरी. तो बॅटरी आहे जो आपल्याला करंट घेत राहतो. जेव्हा लाईट आहे चार्जिंग होत राहते त्याची, जेव्हा लाईट जाते तर तेव्हा तो चार्ज झालेला असतो आणि मग काही वेळेपर्यंत आपल्या सर्किटमध्ये तो करंट सप्लाय करतो. ओके. आय होप. एक मिनिट मला बघू द्या. ओके. सो एकदा पुन्हा आपलं येस नो रिप्लाय करा. क्लॅरिटी आली विद्यार्थ्यांना? याच्यामध्ये क्लॅरिटी आली असेल तर आपण पुढे जाऊया. येस. तर स्टुडंट्स आता काही न्यूमरिकल्स करूया आपण. चॅप्टर थेरॉटिकली संपला नाही, याच्या पुढचा आणखी एक पार्ट आहे थेरॉटिकल, पण आता मधात मी न्यूमरिकल सुरू करतो. ओके. अच्छा, मला एक सांगा, एक प्रश्न विचारतो तुम्हाला. हा AC आहे की DC आहे? या फिगरमध्ये हे जे दिसत आहे हे AC करंट आहे की DC करंट? स्टुडंट्स, हा AC आहे की DC आहे? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. यू आर करेक्ट, यू आर करेक्ट. खूप छान विद्यार्थ्यांना. येस, हा DC करंट आहे. याने मीन पोझिशनच्या वरतीच आपली करंटच्या मॅग्नेट्यूड फ्लक्च्युएट केला है ना. मॅग्नेट्यूड याचा फ्लक्च्युएट होतोय पण दिशा बदल नाही होत आहे. दिशा तो पॉझिटिव्ह डायरेक्शनलाच ठेवतोय, म्हणून या करंटला आपण DCच म्हणायचं. ओके, DC करंटच म्हणायचं, जसं हा. ओके, गुड गुड गुड, व्हेरी गुड आन्सर. चला मग पुढे जाऊया आपण. सिंपल काही सम्स घेऊया, मग एक्झामचे सम्स घ्यायचे आहेत. बघा, दिव्यातील तारेच्या कुंडलाचा रोध, दिव्यातील तारेच्या कुंडलाचा रोध 1000 ओहम आहे. 1000 ओहम आहे. ओके. जर 230 वोल्ट विभवांतराच्या स्रोतापासून, जर 230 वोल्ट विभवांतराच्या स्रोतापासून या दिवाला विद्युतधारा पुरवली जात असेल, या दिव्याला विद्युत धारा पुरवली जात असेल तर तारेच्या कुंडलातून,
कुंडलातून वाहणारी विद्युत धारा किती? एक सिंपल न्यूमेरिकल आहे की एक दिवा आहे म्हणजे इलेक्ट्रिक बल्ब आहे. सपोज करा असा बल्ब आहे, याच्यामध्ये हे त्याचे तारेचा कुंडल आहे. तारेचा कुंडल म्हणजे कॉईल म्हणूया आपण. या कॉईलमधनं या कॉईलचा रोध किती आहे? 1000 ओमचा. 1000 ओम म्हणजे भरपूर रोध झाला. रोध म्हणजे रेजिस्टन्स. तर तारे बल्बची जी कॉईल आहे त्या कॉईलचा रेजिस्टन्स 1000 ओहम आहे. आणि या बल्बला आपण एका सर्किटमध्ये लावू आणि सपोज जो सर्किट आहे तो 230 वोल्टचा पोटेन्शियल डिफरन्स देत आहे. तर तो म्हणतो की असे असताना याच्यामधनं जाणारी विद्युतधारा किती, याच्यामधनं किती करंट पास होईल हे सांगा. येस येस येस, व्हेरी गुड व्हेरी गुड. काही विद्यार्थ्यांचा आला आन्सर अँड इट इज व्हेरी करेक्ट. बघा, फिजिक्सचे न्यूमेरिकल करताना डेटा कलेक्ट करा, ऑटोमॅटिक आपल्याला काही ना काही क्लिक होऊनच जातं. आपल्याला व्ही व्होल्टेज दिला आहे किती? 230 वोल्ट. ओके. आपल्याला रोध म्हणजे रेजिस्टन्स दिला आहे 1000 ओहम. ओके. आणि जे आपण डेटा कलेक्ट करतो ना त्यामध्ये पाहून घ्यायचं की युनिट्स स्टँडर्ड आहेत का, SI एकक आहेत का. असेल तर ठीक, नसेल तर त्याला कन्वर्ट करून घेणं योग्य असतं. आता मला V आहे, R आहे माहिती आणि विचारलं काय विद्युतधारा किती, तर मला म्हणजे I काढायचं आहे. आता मग बघा VIR यांना बघून कोण आठवला, तर आपल्याला ओहमचं नाव आठवेल. आणि ओहम्स लॉ काय म्हणतो? ओहम्स लॉ म्हणतो V/I इक्वल्स टू काय? R. असाच आहे ना, ओहम्स लॉ असाच होता. आणि मग आम्हाला काढायची आयची व्हॅल्यू, तर आयला वरती पाठवू, आरला खाली पाठवू, तर आर येईल V/I. वीची व्हॅल्यू किती आहे विद्यार्थ्यांना? 230. आणि इथे आय लिहायला पाहिजे आणि इथे आर. आरची व्हॅल्यू किती आहे? 1000. एक एक शून्य गेला, 23 आणि 100 म्हणजे काय? 0.23 आणि युनिट काय? एम्पियर. तर एवढा करंट त्या विद्युतधारेच्या कुंडलीतून जाईल. असाच एक सम 2011-12च्या मध्ये एक्झाममध्ये विचारला होता. ठीक आहे ना. आता हे इतका सोपा तर विचारतील नाही, पण परीक्षेत आला होता म्हणून आपल्याला घेणं जरुरी आहे. ठीक आहे. अंडरस्टूड माय डिअर स्टुडंट्स? बाकीच्या विद्यार्थ्यांना कळलं? एकदा येस नो रिप्लाय करा. बघा, हा MPSC 2017 राज्यसेवेच्या परीक्षेतला सम आहे. 2017च्या राज्यसेवेचा एक क्वेश्चन आहे. कसं आहे बघा, जर दोन रोध एकसर जोडणीने जोडले, जर दोन रोध एकसर जोडणीने जोडले तर त्यांचा परिणामी रोध 45 ओहम होतो. तर होतो. ठीक आहे. जर तेच रोध समांतर जोडणीने जोडले, जर तेच रोध समांतर जोडले, समांतर जोडणीने जोडले तर त्यांचा परिणामी रोध
तर त्यांचा रोध 10 ओहम होतो. 10 ओहम होतो. ठीक आहे. तर त्या रोधांची किंमत काढा. तर त्या रोधांची किंमत काढा. आता बघा, सिंपल क्वेश्चन आहे आणि याचे मी ऑप्शन लिहून देतो, कारण ऑप्शन जेव्हा समोर राहतील तर काढणे इझी होईल. वीस 25 30. उत्तर कळलं असेल. थांबा एक मिनिट. आता इकडे बघा, त्यात क्वेश्चन समजा की दोन रोध आहेत, त्यांना आपण एकसर जोडणीत जोडलं म्हणजे हे असं, तर याला म्हणू R1, याला म्हणू R2, है ना. तर या दोन्ही रोधामुळे जो परिणामी रोध इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स किंवा इफेक्टिव्ह रेझिस्टन्स बनतो, तर तो बनत असेल RS. तर हा RS किती आहे म्हणतो, RS म्हणजे काय, R1 + R2 होतो, हे आपल्याला माहिती आहे. RS ची किंमत त्याने सांगितली आहे किती आहे, 45. म्हणजे जेव्हा एकसर जोडणीत जोडले तर जो परिणामी रोध येतो तो 45 ओहमचा आहे, 45 ओहम आहे म्हणतो. पण हे जर ते दोन रोध आहेत, जर आपण अशी जोडले, याला R1, याला R2 म्हणतात. आता हे समांतर जोडले तर यांच्यामुळे एक एकूण किंवा परिणामी रोध निर्माण होईल, त्याला आपण RP म्हणू. तर त्या RP ची किंमत किती आहे म्हणते, 10 ओहम. 10 ओहम. ठीक आहे. म्हणजे इथे RS ची किंमत 45 दिली आहे, RP ची किंमत 10 दिली आहे. RS म्हणजे जेव्हा सिरीज एकसर जोडणीत राहतील, RP म्हणजे पॅरलल म्हणजे जेव्हा समांतर जोडणीत राहतील. आता याच्यावरून आपल्याला एक कळलं की RPच्या बाबतीत तुम्हाला हे रिलेशन आठवत असेल, 1/RP = 1/R1 + 1/R2, है ना. ठीक आहे. म्हणजे आमच्याकडे दोन समीकरण आहेत. काय, R1 + R2 किती आहे, 45. हा पहिला समीकरण झाला. आणि दुसरा समीकरण आहे 1/RP. RP ची व्हॅल्यू टाकून देऊ, 1/10 1/10 = 1/R1 + 1/R2. 1/R1 + 1/R2. ठीक आहे. आता बघा, आता आपण याला सोडवू शकतो का. हे बघा, हे दोन समीकरण आहेत, थोडा मॅथमॅटिकल पार्ट. दोन समीकरण आहेत आणि दोन व्हेरिएबल्स आहेत, R1 R2. या दोघांची किंमत पाहिजे आपल्याला. दोघांची किंमत मिळाली तर आपण इथे सॉल्व्ह करू शकतो. ओके. पण हे दोन समीकरण जर आपण सोडवत बसू तर आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन प्रमाणे सोडवावं लागेल आणि त्याला वेळ लागेल. पण आपल्याला हे गणित काय करायचं आहे, लवकर करायचं आहे. तर लवकर करायचं आहे तर आपण एक गोष्ट करूया, आपण ऑप्शन्सवरून याला आन्सर करण्याचा प्रयत्न करू. तर ऑप्शन्सवर आपण जातो तर आपल्याला दिसते R1 + R2 ची किंमत 45 आहे. तर इथे बघा, दोघांची किंमत 45 यायला पाहिजे. तर कोणत्या कोणत्या ऑप्शनमध्ये 45 दिसते, इथे 45 दिसते 20-25, इथे 45 दिसते 15-30. पण या दोन्ही ठिकाणी आपल्याला 45 नाही दिसत. म्हणजे हे दोन ऑप्शन आपण उडवले. आता एक तर हा उत्तर असेल किंवा तो उत्तर असेल. ओके. आता आपल्याला पाहायचं आहे की हे फिट होते की ते फिट होते. आपण एक काम करूया, आपण हे घेऊन पाहू.
इथे बघा 1/10 आहे इज इक्वल्स टू मी 1/20 लिहितो प्लस 1/25. ठीक आहे. ओके, तुम्हाला क्रॉस करता येते. इथे येईल 25, इथे येईल 20, म्हणजे किती होईल 20 आणि हे 25, म्हणजे वरती येईल 45 आणि खाली काय येईल 20 गुणिला 25. 20 गुणिला 25. ठीक आहे. चला 5 9 45, 5 5 25. ओके, म्हणजे खाली काय आला, इथे तर वरती 9 आहे आणि इथे 20 5 100. आता बघा हे मॅच होताना दिसतंय का तुम्हाला, म्हणजे मी या दोघांना मॅच करण्याचा प्रयत्न करतो. वरती 1 खाली 10, 1/10 आणि 9/10 यांची व्हॅल्यू सेम असेल का? नाही. 1/10 ची व्हॅल्यू काय होते 0.1 होते. 1/10 ची व्हॅल्यू 0.1 होते आणि 9/100 ची व्हॅल्यू 0.09 होते. हे दोन व्हॅल्यू सेम आहेत का? या दोन व्हॅल्यूज सेम नाही आहे स्टुडंट्स. या दोन्ही व्हॅल्यू सेम नाही आहेत, म्हणजे आपण जो ऑप्शन सिलेक्ट केला तो ऑप्शन्स इथे मॅच होत नाही. तो ऑप्शन इथे मॅच होत नाही, म्हणजे हाही ऑप्शन गेला तर मग कोणता ऑप्शन करेक्ट असेल? हा. ओके, या पद्धतीने आपण इझिली काढू शकतो. 15 30 वाला ऑप्शन करेक्ट आहे. स्टूडेंट्स, हैव यू अंडरस्टूड? यस यस यस. फोर्थ ऑप्शन. Very good, very good. Very good. 1 second. Very good, students. चला एक दूसरा करूया. पाच 10 आणि 30 ओहमचे 3 रोध समांतर जोडणीत जोडले. 5 10 आणि 30 ओहम चे 3 रोध चे 3 रोध समांतर जोडणी जोड. व 12 वोल्टचे विभवांतर प्रयुक्त केले. 12 वोल्टचे विभवांतर प्रयुक्त केले तर प्रत्येक रोधातून वाहणारी विद्युतधारा रोधातून वाहणारी विद्युतधारा काढा. आणि 2 आहे तिथे प्रश्न. आणि परिपथातून
वाहनाने विद्युत धारा काढा. ठीक आहे. तर आपल्याला दिसते की असं आपल्याला विचारलं आहे की 3 रेजिस्टन्सेस, 3 रोध, त्यांनी काय केलं, 3 रोधांना समांतर जोडणीत जोडलं. समांतर जोडणी तुम्हाला माहिती आहे, आपण बघितली होती. असं सर्किट आहे. इथे आपण 12 वोल्टचा सप्लाय दिला. इथे हे 3 रेजिस्टन्सेस आहेत, याला R1, R2 आणि R3 घेऊया. R1 ची व्हॅल्यू आहे 5 ओहम, R2 आहे 10 ओहम आणि हा आहे 30 ओहम. ठीक आहे. आता कालचं जर तुम्हाला आठवत असेल तर बॅटरीतून येणारा करंट I आहे. हा I करंट परिपथात फिरत आहे. पण जेव्हा हा करंट इथे येतो, या जंक्शनवर येतो, तर याला 3 रस्ते मिळतात आणि ह्या 3ही रस्त्याने वेगवेगळ्या व्हॅल्यूने जातो. म्हणजे इथे I1 जातो, इथे I2 जातो आणि इथे I3 जातो. तर त्याने विचारलंय का, हे 3ही करंट I1, I2, I3 म्हणजे या प्रत्येक रेजिस्टन्समधनं, प्रत्येक रोधामधनं जाणारा जी विद्युतधारा आहे, करंट आहे, ती काढा म्हणते. आणि परिपथातनं किती चालली म्हणजे I ची पण किंमत काढा म्हणते. ओके. तर आपल्याला ते सगळं काढायचं आहे. कोणी गेस करतं? गेसिंग करते का कोणी? चला बघूया. आता बघा, इथे मला रोध माहिती आहे, म्हणजे R1 ची व्हॅल्यू माहिती आहे, रोध माहिती आहे, रेजिस्टन्स माहिती आहे, इथून येणारा करंट माहिती आहे. ठीक आहे. माहिती आहे म्हणजे काढायचं आहे. जर या रोधाच्या, या रेजिस्टन्सच्या अक्रॉस असलेला विभवांतर मला माहिती पडला तर मी I1 ची व्हॅल्यू इझिली काढून घेऊ. तर आता प्रश्न काय येते की या R1 च्या अक्रॉस विभवांतर म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स किती आहे. तर तुम्हाला इथे माहित असेल की आपण शिकलो होतो काल की विभवांतर काय असते, कॉन्स्टंट असते. कॉन्स्टंट असते कुठे, जेव्हा आपण समांतर परिपथ लावतो, म्हणजे समांतर जोडणी करतो, त्या समांतर जोडणीमध्ये V ची किंमत म्हणजे बॅटरीद्वारा पुरवण्यात येणारा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे, विभवांतर आहे, तो आपल्याला प्रत्येक रोधाच्या दरम्यान दिसतो. म्हणजे या प्रत्येक रोधाच्या बाबतीत आम्हाला V ची किंमत काय घ्यावी लागेल, 12च घ्यावी लागेल. ठीक आहे. मग मी फॉर्म्युला कसा बनवू, तर आपल्याला फॉर्म्युला जो आहे, फॉर्म्युला कसा आहे, V/I = R असा फॉर्म्युला आहे. हा कुणाचा आहे, ओहम्स लॉ. ओहम्स लॉ. आता आपल्याला I ची किंमत काढायची आहे. तर I च्या बाबतीत हा फॉर्म्युला कसा होईल, I = V/R. ठीक आहे. I = V/R असं होईल. I वरती R खाली. आता आपण फर्स्ट व्हॅल्यू काढू. फर्स्ट व्हॅल्यू म्हणजे कोणाची, I1 ची. आता I1, तर हाच फॉर्म्युला घेऊया आपण. I1 = V/R1 असं लिहू शकतो. म्हणजे या R1 रेजिस्टन्समधून I1 करंट जात आहे आणि तिथे असणारा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो Vच आहे. Vला V1 का नाही लिहिलं, कारण प्रत्येकामधनं समान आहे म्हणून Vच लिहिला. चला याची व्हॅल्यू काढूया. तर V ची व्हॅल्यू, V किती आहे, 12 आहे आणि R1 किती आहे, 5 आहे. तर 12/5 म्हणजे बहुतेक हा येईल 2.4 एम्पियर येईल. म्हणजे आम्हाला 2.4 ही व्हॅल्यू मिळेल. 2.4 ही व्हॅल्यू मिळेल. गॉट इट विद्यार्थ्यांनो. मग आम्ही दुसरी व्हॅल्यू काढू, I2. I2च्या बाबतीत कसं लिहिणार, इथे V/R2 होईल. I2 काय होईल, V/R2 होईल. आता V किती आहे, इथं प्रत्येक वेळेस 12च घ्यावं लागेल, कारण प्रत्येक रोधामधनं मध्ये आपल्याला समान पोटेन्शियल डिफरन्स मिळेल, समान विभवांतर मिळेल.
तर 12 अपॉन R2 ची किंमत किती आहे 10, हे होऊन जाईल 1.2 एम्पियर. आणि तसंच तिसऱ्या शाखेमधनं जाणारा करंट काढूया, तर तो होईल V/R3. बीची व्हॅल्यू किती आहे विद्यार्थ्यांनो, इथं 12च आहे, 12 आणि R3 ची किंमत आहे 30 है ना. तर 6 दुने 12, 6 पंचे 30, 2/5 याला आपण सॉल्व केला तर 0.4 एम्पियर येईल है ना. या प्रत्येक शाखेमधनं असा वेगवेगळा करंट जाताना आपल्याला दिसतो. ओके, रेजिस्टन्स कमी होता तर करंट बघा जास्ती गेलं, रेजिस्टन्स जास्त होता तर करंट कमी गेलं. हे तर रूलच आहे ना, रेजिस्टन्स जास्त असेल तर करंटच्या वाहण्याला अडथळा निर्माण होतो. पण त्याने हे विचारलं आहे की परिपथातून वाहणारी विद्युतधारा किती राहील. तर हे जे परिपथ आहे, या परिपथ म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, पूर्ण सर्किटमधनं जाणारी विद्युतधारा किती राहील. तर ती काढायची असेल तर आपण असं काढूया. आपल्याला हे माहिती आहे की I = I1 + I2 + I3 असं होते है ना. म्हणजे 2.4 + 1.2 + 0.4 यांची टोटल करूया आपण, तर ती काय होईल, नियर अबाउट 4 येईल. 4 एम्पियर एवढा करंट या परिपथातून वाहत आहे. टोटल करंट किती वाहत आहे या परिपथातून, इतका वाहत आहे. गॉट इट स्टुडंट्स, रिप्लाय करा. हॅव यू अंडरस्टूड? येस, व्हेरी गुड स्टुडंट्स, व्हेरी गुड. प्रत्येक वेळेस ऑप्शन्स आपण काय ना आपल्याला हेल्प करण्यासाठी राहतील. हा क्वेश्चन असा इतका लांबलचक येणार नाही. पहिली गोष्ट इथं मी तुम्हाला समजवण्यासाठी घेतला, असा विचारलाही नाही परीक्षेत प्रश्न. फक्त काय लक्षात ठेवायचं, असं करायचं असते, लक्षात ठेवायचं. तो इतक्या साऱ्या व्हॅल्यूज नाही काढायला लावाय, एवढ्या व्हॅल्यूज अति जास्त होऊन जातात. तो असा म्हणू शकतो, याच्यामध्ये ऑप्शनमध्ये तुम्हाला सांगतो की तो हे विचारू शकतो की अशी अरेंजमेंट आहे आणि या अरेंजमेंटमध्ये 10 ओहमच्या मधून जाणारी जी विद्युतधारा राहील ती किती राहील. म्हणजे तो असं म्हणेल की 3 रेजिस्टन्स 5, 10, 30 यांना समांतर जोडणीत लावलं, यामधनं 12 व्होल्टच्या सोर्समधलं करंट I पाठवला, तर 10 ओहमचा रेजिस्टर जिथे लागलेला आहे तिथून जाणारी विद्युतधारा काय राहील हे सांगा. आता आपण काय केलं, आपण सगळ्यांमध्ये काढायचं असंच आहे तुम्हाला. मग तुम्ही काय कराल, फक्त ही स्टेप्स, ठीक आहे ना. आता ऑप्शनला पाहून काढण्याची साठी तुम्ही जर आता हा प्रॉब्लेम जर फक्त एवढा विचारला एकाच साठी, तर मग करायची गरज नाही. आपल्याला माहिती आहे पॅरलल अरेंजमेंट आहे, म्हणजे व्होल्टेज सेम राहील है ना. वीची व्हॅल्यू काय राहील, प्रत्येक रेजिस्टन्समध्ये सेम राहील. करंट आपल्याला माहिती नाही, ओके, करंट तर काढायचंच आहे ना आपल्याला. मग आरची व्हॅल्यू माहिती आहे, तर हा फॉर्म्युला तर आपल्याला एव्हरग्रीन फॉर्म्युला आहे. सर्किट वगैरे काढून दाखवायची गरज नाही, आपण डायरेक्ट मनातल्या मनात काढू शकतो है ना, आणि ऑप्शन चेक करू शकतो. पण जर आपल्याला थोडं अडचण येत आहे की आपण अंडरस्टँड नाही करू शकत आहे क्वेश्चनला, तर मग आपल्याला थोडंसं डायग्रामॅटिकली पाहावं लागेल. आता एकाच याच्यात सगळं सांगायचं होतं म्हणून एकच प्रॉब्लेम घेऊन टाकला है ना. तर ऑप्शन रिलेटेड काही गोष्ट असतील तर मी नक्कीच सांगेल तुम्हाला, ओके. कारण प्रत्येक गोष्ट ऑप्शनवर होईल नाही तुझ्या आहे ना. आपल्याला थोडंसं कधी सॉल्व केल्यानंतर आपल्याला लास्टवर ऑप्शनवर पोहोचावं लागतं, आणि कधी आपण ऑप्शन डोळ्यासमोर ठेवून ऑप्शनवरच जम्प करून आन्सर काढून घेतो, म्हणजे आपण सोडवणं स्किप करून टाकतो. पण इथे सोडवणं न सोडवणं काही मोठा इश्यू नाही, ओके. चला आणखी एक घेऊया न्यूमेरिकल. क्वेश्चन आहे, एका विद्युत इस्त्री मधून एक
एका मिनिटासाठी 0.2 एम्पियर 0.2 एम्पियर विद्युत धारा प्रवाहित केली जर इस्त्रीचा रोध 100 ओहम असेल 100 ओहम असेल तर त्याद्वारे किती जूल ऊर्जा उत्सर्जित होईल. ठीक आहे. हा वन लाइनर क्वेश्चन. एक इलेक्ट्रिक आयरन आहे. त्या इलेक्ट्रिक आयरन मध्ये आपल्याला दिसते की त्याच्यामध्ये एका मिनिटासाठी आपण 0.2 एम्पियर करंट पाठवलं. एक इलेक्ट्रिक प्रेस आहे. त्या इलेक्ट्रिक प्रेसमधनं एवढा करंट पाठवला एका मिनिटासाठी आणि तो म्हणतो की त्या इलेक्ट्रिक प्रेसचा रेझिस्टन्स 100 ओहम. तर क्वेश्चन हा आहे की असं जर असेल तर त्या इलेक्ट्रिक प्रेसमध्ये किती उष्णता निर्माण होईल. आणि त्याने इथे सरळ सरळ किती जूल विचारलं. तर जूल विचारला म्हणजे आपण स्टँडर्ड आन्सर जूलच काढूया. ओके. तर आता इथे बघूया विद्यार्थ्यांना की सर्वप्रथम काय दिलं. तर आपल्याला आयची किंमत दिली. आय किती दिली? 0.2 एम्पियर. ओके. दुसरं आपण टाइम दिलाय आपल्याला 1 मिनिट. ओके. त्यानंतर आपल्याला आर दिलाय विद्यार्थ्यांना 100 ओहम आणि तो विचारतोय एच उष्णता किती उत्सर्जित होईल. आता सगळे युनिट डेटा कलेक्ट केल्यानंतर सर्व युनिट चेक करून घ्यायचे. काय सर्व युनिट SI मध्ये आहेत. एम्पियर आहे, ओहम आहे, पण मिनिट नाही आहे. मिनिट हा SI युनिट नाही आहे. याला आपल्याला कशात आणावं लागेल? सेकंड्समध्ये. त्याला घेऊन टाकू आपण 60 सेकंड. आता जूलच्या फॉर्म्युलानुसार विद्युत परिणाम है ना, औष्णिक परिणाम कसा होतो? औष्णिक परिणाम आपण असा लिहितो I² RT. I² RT याचं उत्तर आपल्याला जूल मध्ये मिळतं. पण जर आपण H = I² RT केलं आणि अपॉन 4.18 केलं विद्यार्थ्यांनी तर याचं उत्तर आपल्याला कशात मिळतं? कॅलरीज मध्ये. आता त्याने जूल मध्ये विचारलं तर आपण हेच घेऊया. ते जूल मध्ये व्हॅल्यू काढूया आपण. हे कसं होईल? I². आय ची व्हॅल्यू काय? 0.2 चा स्क्वेअर इंटू आर किती आहे? 100 आणि टी आहे 60. ठीक आहे. 0.2 इंटू 0.2 काय होईल? 0.04 होईल. इंटू याला असं लिहू शकतो 100,000 इंटू 6 1000 असू 100च लिहा. जाऊ काही फरक नाही पडत. 2 शून्य कट केले, 2दा 0 सरकवला म्हणजे किती आलं? 4 गुणिला 60 है ना. हे याचे 2 वेळा पॉईंट सरकवला आणि इथले 2 शून्य कट केले. हा मॅथ्सचा तुम्हाला माहिती असेल. तर इथे फक्त 4 उरला आणि हा 60 आहे. तर 4 सकम 24 आणि हा 0 तर 240. काय काढलं आपण? हीट कोणत्यामध्ये कशामध्ये पाहिजे? जूलमध्ये. तर 240 जूल एवढी हीट त्या इस्त्रीमधून निर्माण होईल. बोला, कळलं विद्यार्थ्यांनो?
क्लिअर? हां, तुमचा काही क्वेश्चन्स असतील तर विचारा विद्यार्थ्यांना. स्टुडंट्स, इफ यू हॅव एनी क्वेश्चन. उद्या आणखी काही आपण आपल्या घरगुती युनिटबद्दल एक दोन न्यूमरिकल्स आहेत ते घ्यायचे आहेत. आता क्लिअर आहे सर्वांना? जस्ट रिप्लाय. येस येस, व्हेरी गुड स्टुडंट्स, व्हेरी गुड. ओके, तर आपण इथे थांबूया विद्यार्थ्यांना. मग तर आपल्याला दिसते की आता थोडंसं थेरॉटिकल पोर्शन बाकी आहे जे मला ते शिकवायचं आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये आपण जसं काय म्हणतो की इलेक्ट्रिक मोटर, इलेक्ट्रिक जनरेटर, हे गोष्टी आम्हाला सांगायच्या आहेत तुम्हाला. ठीक आहे ना? तर ते मी उद्या तुम्हाला सांगतो विद्यार्थ्यांना. ओके, तर उद्या आपण पहिले न्यूमरिकल संपवूया, मग थेरॉटिकल पोर्शन घेऊया आणि या रिलेटेड आणखी ट्रान्सफॉर्मर वगैरे ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत त्या सगळ्या सांगायच्या आहेत तुम्हाला. त्याचा असा फारसा विचारलं जात नाही, पण त्या तुम्हाला माहिती नॉलेजमध्ये असाव्या, कारण त्या रिलेटेड काहीही प्रश्न येऊ शकतात. तर इथे आपण थांबूया. आता तुम्हाला प्रश्न नाही आहेत तर आपण इथे वी विल वेट स्टॉप हिअर स्टुडंट्स अँड वी विल बिगिन आवर क्लास टुमॉरो विथ द फर्दर न्यूमरिकल्स. ओके, थँक्यू व्हेरी मच सगळ्यांना. प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीच्या वर्गात तुम्ही सामील झालात त्याबद्दल मनस्वी धन्यवाद. सर्वांना हॅपी रिमेनिंग डे, मीन्स हॅव अ नाईस डे असं म्हणूया आपण त्याला. हॅव अ नाईस डे, एन्जॉय युअर स्टडीज अँड कम टुमॉरो फॉर द क्लास. थँक्स अ लॉट डिअर. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.